हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी पोरी झोपून उठल्यावर मस्त क्यूट दिसतेत. मी माहित नाही चुडेल सारखे काऊन दिसतो तर. पहा ना सपा काजळ बिजळ मला डोळ्याच्या खाली उतरून राहते. भल्ला मोठा मुरुमई येऊन आहे दातकुडीवर. सकाळी सकाळी आई स्वयंपाक बनवत होती. हे वेडो का म्हणते 10 वाजता झोपून उठायची. मी म्हणलो मलेच म्हणतेस तू, माझ्या भावाले काहीच नाही म्हणे. मग रागामध्ये गेलो माझ्या भावाले उठवासाठी. पहा ना माझी उठवाची टेक्निक पहा. तरी पण तो काही उठलाच नाही. मग मी माझ्या बेडशीटची वगैरे घड्या करून ठेवून दिलो. मग झाडू मारलो आणि नंतर फरशा पुसून घेतलो. माझा रोजचा डेली रुटीन आहे हा. मग प्याचं पाणी पण भरून घेतलो. मग मस्त आंघोळ वगैरे करून पूजा करून टाकलो. मग मस्त तयारी वगैरे करून टाकलो देवरीला जायसाठी. आज देवरीला प्रोग्राम आहे तर तिथं जायचं आहे आम्हाला. त्याच्यासाठी प्रतीक बी येऊन गेला घरी. तुम्ही नेहमी विचारता की प्रतीक कोण वे तुझा. हा माझा मित्र वे, पण केअर पूर्ण भावासारखीच करते. निघलो मग आम्ही देवरी जायसाठी. वर्षाच्या पेट्रोल पंप मध्ये छोटे छोटे फॉलोअर्स भेटले माझे. मग फायनली पोहोचलो ना मी देवरीला. मग निघलो हॉटेल मध्ये जायसाठी. मग हे दादा वगैरे आले बुके वगैरे घेऊन. रूम पहा ना आमची पूर्ण खतरनाकच होती, एक नंबर दिसत होती. मग प्रत्याने मी मिळून मस्त थोडासा डान्स व्हिडिओ पण करून टाकलो. मग तयारी वगैरे करून टाकलो प्रोग्रामला जायसाठी. गेलो मग इकडे मस्त बॅनरवर फोटो वगैरे लागली होती माझी. इकडे माझी खूप छान एंट्री वगैरे झाली. लोक तर एवढे सारे आले होते की तिथं जागा नव्हती होत. मग मला इकडे आमदार सरांच्या हाताने ट्रॉफी वगैरे दिले. ट्रॉफी तर खूप सुंदर भेटली मला. प्रतीकनं मस्त सुंदर डान्स वगैरे केला. थँक्यू आशिष भाऊ मला देवरीला बोलवल्याबद्दल. तुझ्यामुळे माझ्या एवढ्या छान छान फॉलोअर्सला भेटायला मिळाला.